अरे बापरे, लड्डूनी खाल्ली आज पहिल्यांदा मॅगी. चला पाहू तर तिचे एक्सप्रेशन. जय भीम, नमो बुद्धाय मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज वर्षवासाचा 21वा दिवस. सकाळी मुलीचा डबा करून तिला रवाना केलं. तोच छोटं वादळ झोपेतून उठलं. मग तिला सॅरेलॅक खाऊ घातलं. आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर पप्पांसोबतच तयारी केली. पप्पांनीच आंघोळ वगैरे करून दिली आणि नंतर पप्पाला बाय बोलून आम्ही दोघी मायलेकी छानशा तयार झालो आणि दिवाबत्ती पूजा वंदना करून घेतली. कारण बाकीचे कामं आटोपता मला आज थोडा उशीरच झाला होता. म्हणून पटापट सगळं आवरलं आणि नंतर मग जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडी इंस्टाग्रामच्या आयडीसाठी मला व्हिडिओ वगैरे बनवायचे होते. म्हणून ते व्हिडिओ वगैरे बनवून आटपून घेतले आणि नंतर माझं टॉय पॅकिंगचं काम घेतलं. लड्डू आज खूप सकाळी उठल्यामुळे लगेचच 12 वाजता ती झोपून पण गेली. मग काय, मी एकटीच होती. मग मी माझं टॉय पॅकिंगचं काम सुरू केलं. मंडळी, दिल्लीचं वातावरण हल्ली खूपच गरम आहे. त्यामुळे मोठी मुलगी जेव्हा शाळेतून येते ना, खूपच थकल्यासारखी होऊन जाते. असो, आल्या आल्या तिने लगेच लड्डूसाठी आज मॅगी केली. लड्डूनी आज पहिल्यांदा मॅगी खाल्ली मंडळी. त्याआधी तिला मी असं जंक फूड कधीच दिलं नाही आणि पहिल्यांदा मॅगी टेस्ट केल्यावरही तिचे एक्सप्रेशन बघा किती छान आहेत. मोठ्या मुलीला तिच्या प्लेटमधला एक घास पण खाऊ दिला नाही. सगळी मॅगी तिने फस्त केली. नंतर काम करता करता 4 वाजले. 4 वाजता माझ्या मोठ्या मुलीने माझ्यासाठी चहा केला. कारण रक्षाबंधन एरवी 10 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. मला गावी राख्या पाठवायच्या होत्या. त्या विकत घ्यायसाठी मी मार्केटमध्ये गेली आणि आणखी 1-2 कामं होती, ते पण मी निपटवून घेतले. बाजारात गेली, छानशा राख्या निवडल्या आणि राख्या घेतल्या. मंडळी, माझ्या लग्नाला 16 वर्ष झालीत आणि 16 वर्षापासून एकदाही मी राखीचा सण गावी साजरा केला नाही किंवा प्रत्यक्षात कोणत्याही भावाला राखी बांधली नाही. तसा मला सख्खा भाऊ नाही, पण जेच काका बाबाचे मावशीचे मुलं वगैरे असतात त्यांना मी लग्नाच्या आधी बांधत. लग्नापासून ते सगळं सुटलं, पण आठवणीने मी पोस्टाने सगळ्यांना राख्या पाठवते. असो, तिकडून येताना लड्डूसाठी पुन्हा फ्रेंच फ्राईज घेऊन आली. दोघी बहिणींनी निवांत खाऊन घेतलं. नंतर केली आम्ही दिवाबत्ती, संध्याकाळची वंदना वगैरे आणि नंतर केलं ग्रंथाचं पठण. आज मी ग्रंथामध्ये कपिल मुनीबद्दल वाचलं. अगदी 5 पानांमध्ये त्यांनी हे पूर्ण सिद्ध केलं आहे की खरंच जगामध्ये कुठेच देव नाही आहे. आणि त्यांचे जे सिद्धांत होते, त्यांची जी मते होती, त्याच्यामध्ये 99% हे विज्ञान होतं मंडळी. तुम्हाला सांगू का, तुमच्याकडे जर खरंच ग्रंथ असेल किंवा तुमच्या भागामध्ये या दिवसामध्ये ग्रंथाचं पठण जर होत असेल तर नक्की तुम्ही थोडासा वेळ काढून मंडळी ऐकायला जा. खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही समजण्यासारखं आहे. चला असो, संध्याकाळी मस्त साहेबांसाठी जेवणाचा बेत रचला. भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून दिली. त्यांनी व मुलींनी जेवण केलं आणि मी आज कॉफी घेतली. झोपायच्या आधी माझं काम वगैरे आवरून घेतलं आणि मग काय, झोपायला जाताना पुन्हा लड्डू बरोबर मस्त. असा संपला आमचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, भवतु सब्ब मंगल.